नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाऊनी स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे शेतकरी ओळखपत्र मध्ये कोणता बदल झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. ॲग्रिस्टेक म्हणजेच शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी ही महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक केलेली आहे. परंतु अजून पण काही शेतकऱ्यांनी हे फार्मर आय डी बनवली नाही आहे. त्यामुळे त्यांना आता याच्या पुढे या वर्षीपासून फार्मर आय डी ही बंधनकारक असणार आहे. कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी ही सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक असणार आहे. त्या आय डी शिवाय तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सूचित केले आहे की सर्व शेतकरी बंधू भगिनी स्वीकारण्यात येते की कृषी विभागाच्या सर्व योजनेकरता ॲग्रिस्टेक अंतर्गत ओळख प्रमाणपत्र हे अनिवार्य केले आहे. यानंतर तुम्ही जे काही योजनेचा लाभ घ्याल त्यासाठी ॲग्रिस्टेकची फार्मर आय डी ही कंपल्सरी असेल. ज्यांच्याकडे फार्मर आय डी ओळखपत्र नसेल त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. ॲग्रिस्टेक शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक नोंदणी करून आपला फार्मर आय डी ओळखपत्र क्रमांक घेऊन घ्यावा. त्यामध्ये खालील योजनेचा समावेश करण्यात आला आहे, ज्या योजनेच्या मार्फत तुम्हाला तो फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 साठी जे तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भराल त्यामध्ये सुद्धा आता फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्यानंतर महाडीबीटीवरील जे काही शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी क्रमांक तुमच्याकडे असणे हा कंपल्सरी करण्यात आला आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती नुकसान झाल्यास तुम्हाला भरपाईसाठी जो तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामधून सुद्धा फार्मर आय डी ही कंपल्सरी करण्यात आली. त्यानंतर PM किसान, नमो किसान शेतकरीचा हप्ता याच्यासाठी सुद्धा फार्मर आय डी ही कंपल्सरी आहे. शेत जमीन खरेदी विक्रीसाठी सुद्धा आता फार्मर आय डी ही लागणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आय डी बनवली नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी बनावा, जेणेकरून तुम्हाला पुढील